तर आलो गाईज फायनली वारुळावर। हे बघा, हे नागदेवताचं वारुळ लय धुऱ्यानं फात आलो पण दिसलं नाही। पण तर गायज आता नारळ फोडायची बारी। ओम भट नागोबा भट हा स्वाहा, पाणी निकलो। नमस्कार मंडळी, तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। मी मई आजी चाललो वारुळावर पूजा करायला। तर आज नागपंचमीच्या आपल्या व्हिडिओला घळघळ लाईक मारा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला संत्या आदुके ब्लॉग। तर चाललो गाईज आता वारुळावर जाऊन भेटतो तुम्हाला। असं आहे आमचं गाव, अशी राहते गली आणि समोर लय खतरनाक रोड आहे, म्हणजेच हागणदारी मुक्त गाव दाखवतो तुम्हाला। तर बघा मंडळी, हागणदारी मुक्त रोड चालू झाला आहे आता। रोड पण म्हणत असल मायावर लय अन्याय आहे, याच्यावर हागू सगळा रोड भरून टाकला सगळा। आणि हे बघा, हे पलाट्याचे झाडं म्हणजे कापसाचे झाडं माहीत असेल तर तुम्हाला, शेतकरी हात। आणि समोर इथं कुत्रा आहे। ओय 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 फाटली काय त्याची, अबे भिवू नको बे, चाल सोबत आमच्या। तर चला गाईज चलूया आपण आपल्या। तर हे बघा गाईज, आपल्याकडे आहे सामग्री वारुळावर टाकायसाठी। याच्यात पाणी आहे, या पाणीमध्ये लाया आहेत। लाया म्हणजे पॉपकॉर्न, इंग्लिश भाषेमध्ये मॉडर्न भाषेमध्ये पॉपकॉर्न म्हणते त्याला, पण ते जराशी भाजलेले पॉपकॉर्न राहते तर। आणि हे पांढरे पॉपकॉर्न आहे। आणि याच्यात नारळ आहे। याच्यात काय आहे हो? याच्यात निवद आहे गाईज, म्हणजे ते पोळीचे निवद बनवत असते तर। आणि दूध आहे त्याच्यात, तर ते वारुळावर चढवा लागते। तर तुम्हाला वारुळावर गेल्यावर दाखवतो कसं काय कार्यक्रम असते तिथला। आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर। चला चलूया। तर गाईज हे बघा आमच्या गावची मशानभूमी। झाड बाजूला सरक बे। हा हे बघा गाईज, हे मशानभूमी। इथं लोक मरतेच गाईज यायसाठी, मरते तिथं लोक यायसाठी, वाटते का कोणाला? तर आपण अर्ध्या रोडावर आलो आता, आणि एक 500 मीटर दूर आहे। हे बा, हे पूर्ण रोड क्रॉस करायचा आहे। तर भेटू नंतर वारुळावर गेल्यावर। तर आलो गाईज फायनली वारुळावर। हे बघा, हे नागदेवताचं वारुळ लय धुऱ्यानं फात आलो पण दिसलं नाही। पण हे जराशी कुकू फुलं होते टाकून म्हणून दिसलं। तर आता आजी कार्यक्रम आपला चालू करणार आहे, चालू द्या आता एकाएकानं। हे टाकली साखर, एक मिनिट। हे निवद, निवदावर कागद नाही, कागदावर निवद टाकला, चेकच करपून दिला। भातावरचं निवद, हे फुटाणे, हे पांढरे पॉपकॉर्न म्हणजे आमच्या इकडे याला लाया म्हणतात। हे उदबत्त्या, फुलं, दिवा आणि इथं हळद कुकू। आता दिवा पेटवायचा गाईज। दूध या वाटीत टाकावं वाटायला। दूध असं टाकलं तरी चालते, डायरेक्ट बिळात। दिवा कशातलं? दिवा दिव्यातला या का? हो जमते, टाक त्याच्यात तेल। आता चॅलेंज मोड ऑन। हव्याच्या याच्यात दिवा कस काय पेटते फवाचा, मुश्किल करून। हवा बंद हो जा। झालं। माय प्रो प्लेयर इजला दिवा। आणि सेकंड चान्स पेटला, पण हव्यानं डबल इजून जायचं। हव्यानं तर राहत नाही गाईज, दिवसभर सांडते तिथं। दाब त्याला, बसला गाईज बराबर दिवा। उदबत्त्या पेटवायची बारी। नारळ फोडायची कवा बारी? नारळ फोडायची बारी उदबत्त्या पेटल्यावर। आता हँग मारायला मोबाईल गरम झाला आता। जे समोर जराशी। तर गायज आता नारळ फोडायची बारी। ओम भट नागोबा भट हा
स्वाहा पाणी निघलो. शिरणी फोड आता शिरणी. थांब एक रटा देतो. चांगले खगेत काढ ना. हां गाईज बुगदा ते लहानीवाले ठेवून दे. जमलं. गाईज लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. आता काय राहिलं? आता पाया पडायच्या राहिल्या. हे पकड बरं. असं मी दिसतो का पाय बरं? की पाया पडू पाहिजे डायरेक्ट असं. अशा पडतो डायरेक्ट. देवा महिन्याचं भाडं देत जाय, वारुळात राहायचं सरप देवा. नाहीतर हे सगळे लोक वारुळाला लय तोडून टाकायले आजकाल. गायज हे वारुळ लय मुश्किल नाही भेटलं. सरप म्हणजे नागोबा देवता वारुळाचं भाडं देणं वाटते महिन्याला. त्याच्यामुळे जराशी माणसं आयत्या बळात म्हणजे आहे ना ते एक डायलॉग, आयत्या बिळात घुसला सरप, असा कार्यक्रम झाला आता. कुठलं गाणार एवढेच कपूर बदल. तर फायनली गाईज झाली वारुळाची पूजा. आता निघू घरी. आणि व्हिडिओला जोरदार लाईक करा. आज नागपंचमीचं काही म्हणजे काय म्हणते हाय गाय करू नका, लाईक मारायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला. तर चला आता चलूया घरी. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. लाईक करा, फॉलो करा.